त्रैलोक्य पालथ्या घालायची काय गरज आहे? आत्ताच तुम्ही म्हणाला ज्या द्वारकेत रमलाय कृष्ण, त्या रमल्यामुळे आम्हाला तो विसरून गेला, असं आत्ताच तुम्ही म्हणाला. त्या द्वारकेमध्ये एकही व्यक्ती नाही अशी भगवंतावर प्रेम करणारी, की जिच्या पायाची धूळ घ्यावी आणि भगवंताच्या अंगाला लावावी, अशी एकही व्यक्ती नाही. आता मात्र नारद गडबडले, सटपटले, काय बोलावं सुचे ना. पण जातीवंत वकील म्हणून आपली बाजू सावरून घेतली आणि म्हणाले, गोपींनो, वेड्या ग तुम्ही, वेड्या. एवढी साधी गोष्ट तुम्हाला कशी कळत नाही? द्वारकेत एकच का, हजारो लाखो माणसं आहेत भगवंतावर प्रेम करणारी, असंख्य माणसं आहेत. पण अडचण अशी आहे की द्वारका नगरी सोन्याची आहे, त्यामुळे तिथं धूळच नाही. माती कुठनं आणतेस? तिथं सगळं सोनच आहे. द्वारका नगरी सोन्याची, त्यामुळे तिथे धूळच नाही. गोपी हुशार. गोपी म्हणाले, नारदा ठीक आहे, नसेल द्वारकेत धूळ, नाही मिळाली, राहिलं बाजूला. तुम्ही अहो भजन भूषणा मुनिजनेश्वरा नारदा, तुम्ही करीत कीर्तने भटकता महीसी सदा, असोनी तुमच्या मनी निरुपम प्रभू प्रेमही, तुम्हासी पढली उणी पदरजास कैसी मही. तुम्ही कीर्तन करणार? नारद म्हणले, हो, कीर्तन जनजागृतीचं मोठं माध्यम आहे. कीर्तनासाठी भरपूर फिरावं लागतं, त्रैलोक्य पालथा घालतो. अहो मग त्रैलोक्यात जर तुम्ही फिरता तर तुमच्या पायाला नव्हती का धूळ? तुम्ही करायचं हे काम, तुम्ही द्यायची पायधूळ भगवंताच्या अंगाला. श्रोते हो, आता मात्र नारद गडबडले, नाही बोलता येत नव्हता. डोळ्यातनं खळ 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 अश्रुधारा व्हायला लागल्या आणि सांगितलं, गोपींनो, अगं परमात्मा गोपाल कृष्ण म्हणजे साक्षात परब्रह्म आहे आणि त्याच्या अंगाला माझ्या पायाची धूळ मी लावू? इतक्या परम पावन पूर्ण पुरुषाला माझ्या पायाची धूळ लावली ना तर मी नरकात जाईन. मी नाही माझ्या पायाची धूळ माझ्या भगवंताला, माझ्या कृष्णाला लावू देणार. नारदांचं हे बोलणं ऐकलं आणि गोपी सांगतायत, नारदा, एक लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी खरी भक्ती आहे ना, ज्या ठिकाणी खरं प्रेम आहे, त्या ठिकाणी नरक आणि स्वर्ग या भावनेचा स्पर्श सुद्धा होता कामा नये. आणि प्रत्येक गोपीने काय करावं? कच 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 त्या धुळीमध्ये आपले पाय नाचवले, पाट्या पाट्या भरून नारदांच्या समोर ठेवल्यात आणि नारदांना प्रत्येक गोपी सांगते, नारदा, या पाठीमध्ये जितके धुलीकण आहेत ना, तितके दिवस, तितके वर्ष, तितकी जन्म नव्हे तितकी युग आम्ही नरकात कुजून संपलो तरी चालेल, पण आमचा कृष्ण बरा झाला पाहिजे. आमचा कृष्ण बरा होऊ दे नारदा, लवकर निघाली पायधूळ घेऊन जा. गोपींचं ते प्रेम बघावं नारदांनी. काय करावं? पाटी उचलावी, आपल्याच अंगावर ओतून घ्यावी. पाटी उचलावी, आपल्याच अंगावर ओतून घ्यावी. गोपी विचारतात, नारदा, रोग तुम्हाला आहे की कृष्णाला आहे? नक्की कुणाला? नारद म्हणाले, मग निघा लवकर, आता कृष्णाला रोग आहे, लवकर निघा, उशीर करू नका. एका पुरचुंडीमध्ये ती पायधूळ बांधून घेतली नारदांनी आणि निघता निघता गोपींना विचारलं, गोपींनो, तुम्हाला पायधूळ द्यायचीच होती तर एवढ्या सगळ्या पाट्या भरून माती माझ्या समोर ठेवायची काय गरज होती? एकीनं कोणीतरी दिली असती, दोघी तिघींनी दिली असती, चाललं असतं. गोपींनी उत्तर काय द्यावं श्रोते हो? प्रत्येक गोपी सांगते, नारदा, हे आम्ही भगवंताकडून शिकलो. एकट्याने काही नाही होत, बहुता जनांचे मुखी यश घ्यावे. संघटनेचं कौशल्य आम्हाला भगवंतांनी शिकवलंय. सगळ्यांनी मिळून काम करायचं. अहो त्याला अशक्य नव्हतं, त्याला एकट्याला सुद्धा गोवर्धन पर्वत उचलता येत होता, पण त्यांनी आम्हाला सगळ्यांना काठ्या लावायला सांगितल्या आणि मग त्यांनी करंगोळी लावावी. सगळ्यांनी मिळून काम करायचं. बहुता जनांचे मुखी यश घ्यावे. सगळ्यांनी मिळून कष्ट करायचे आणि त्याचं फळ सगळ्यांनी मिळून अनुभवायचं, चाखायचं.
हे भगवंताकडून आम्ही शिकलोय, एकट्याने नाही करायचं. भगवंतांनी आम्हाला हे कौशल्य शिकवलं. नारदांनी गोपींचा निरोप घ्यावा आणि निघाले. येता 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 द्वारकेत आले. भगवंतांच्या हातातली ती पायधूळ रुक्मिणी मातेने बघावी, भगवंतांनी बघावी आणि नारदांना सांगावं, नारदा त्या लवकर. अरे कित्येक वर्ष माझ्या त्या मातृतुल्य गोपींच्या चरणांचा वियोग मी सहन करतोय नारदा, आता उशीर करू नका, द्या लवकर. भगवंतांनी ती पुरचुंडी घेण्याच्या आधी नारद सांगतायत, देवा देतो पण एक सांगतो, एक गोष्ट सांगतो, जे भक्तीचं ज्ञान त्रैलोक्यात अन्य कुणालाच कळालं नाही, जे भक्तीचं ज्ञान, जे भक्ती ज्ञान तुमची रुक्मिणी लाडकी तिलाही नाही कळालं. एवढंच कशाला, मी नारद भक्त म्हणवतो, तुमचा अभिमानाने मिरवतो, मलाही नाही कळालं. ते भक्ती ज्ञान, भगवंता तुझ्या विषयीचं ते प्रेम त्या त्या गोकुळातल्या गोपींना आहे बरं. देवा प्रत्येक गोपीने माझ्या समोर ती पायधुळीची पाटी कच 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 नाचून त्या धुळीमध्ये ती पायधुळ माझ्या समोर ठेवली आहे. प्रत्येक गोपी सांगते, नारदा या पाटीमध्ये जितके धुळीचे कण आहेत, तितके जन्म, तितकी वर्ष, तितकी युग आम्ही नरकात कुजून संपलो तरी चालेल, पण आमचा कृष्ण बरा होऊ द्या. भगवंता केवढं प्रेम आहे रे तुझ्यावरती, आम्हाला केव्हा जमणार. आणि नारदांनी जी 84 भक्ती सूत्र लिहिली ना, त्यामध्ये एक सूत्र असं लिहिलं की यथा व्रज गोपिका नाम, भगवंताचा छंद कसा लागावा, भगवंतावर प्रेम कसं असावं, तर त्या गोकुळातल्या गोपींच्या प्रमाणे आम्हीही आमचा सर्वस्व भगवंताला वाहावं. प्रत्येक कर्म जे करूया ते भगवंताला अर्पण असावं, याच प्रेरणेने हाच आशय मनात राहावा म्हणून हे चरित्र आणि ही कथा सांगण्याचा प्रयत्न केला. बोलत असताना काही वेडवाकडं चुकून गेला असेल तर मोठ्या मनाने मला माफ करा. माझे सगळे गुरुजन, माझे आई वडील आणि या गादीवर उभी राहण्याचा अधिकार तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने प्राप्त झाला. देवर्षी नारदांचे आशीर्वाद, तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद पाठीशी राहावेत. माझ्या समोर अतिशय अधिकारी लोक उपस्थित आहेत, त्यांना वंदन करते आणि झालेली सेवा नारदांच्या चरणी अर्पण करते. असाच भरभरून प्रतिसाद इथून पुढच्या उत्सवाला मिळावा. संघटनेचं कौशल्य सगळ्यांनी मिळून काम करावं, तर त्याची गोडी फार वेगळी आहे. भगवंत आमची वाट पाहत असतो. भगवंत सांगतो तुम्ही 1 करा, पुढची 2 शून्य मी ठेवतो. 100% करायला तो समर्थ आहे. म्हणून आम्ही 1 पाऊल उचलावं. भगवंतासाठी 1 पाऊल आम्ही चाललो ना, तो 20 पाऊल अजून आमच्यासाठी चालत येतो. पण आम्ही चाललोच नाही तर परमेश्वर म्हणेल तू तुझ्या जागी बारा, मी माझ्या जागी बारा. म्हणून आम्ही थोडंसं आमच्या परीने 1% तरी देण्याचा प्रयत्न करूया, हाच आशय मनात राहावा. म्हणून हा सगळा अट्टहास, झालेली सेवा नारदांच्या चरणी अर्पण करते. माझे दोन्ही साथीदार इथून पुढे आहेत तुमच्या साथीला, दोघांचे मनापासून आभार मानते आणि एकच मागणं भगवंताकडे मागूया भैरवी होऊन. संयोजकांचे आभार मानते, मला कीर्तन सेवेची संधी दिली आदरणीय भिसे काका आणि सर्व त्यांचे कार्यकारी संयोजक यांचे आभार मानते. आरती होऊन कार्यक्रम संपला. गोविंद गोविंद मना लागले या छंद, गोविंद गोविंद